हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा मेकअप मी कसा केला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी फेस वॉश करून घेतला आहे आणि आता मी डर्माकोचं मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करते आहे। ते छान स्किनमध्ये पेनिट्रेट होऊ देते। त्यानंतर मी शॉपर एलच्या पॅलेटमधून एक कन्सिलर शेड अप्लाय करते, जो शेड तिच्या स्किन टोनपेक्षा 2 शेड लाईट आहे। त्यानंतर मी दोन्ही आईजला कन्सिलर ॲप्लिकेशन करून घेते आणि ते कन्सिलर ॲप्लिकेशन मी ट्रान्सल्युसंट पावडरने सेट करते आहे। ट्रान्सल्युसंट पावडरने सेट करून झाल्यावर मी कार्निवल बी परफेक्ट पॅलेटमधून एक लाईट शेड घेऊन तो आयलिडवरती सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय करते आउटर टू इनर, जेणेकरून आय शॅडो आयलिडवरती छान ब्लेंड होईल। मी दोन्ही आईजला सेम आय शॅडो ॲप्लिकेशन केलेला आहे। त्यानंतर मी पिंक फॅमिलीमधलाच एक डार्क आय शॅडो घेऊन तो क्रीज लाईनवरती छान ब्लेंड करते सर्क्युलर मोशनमध्ये, कारण मला डेप्थ दाखवायची आईजमध्ये थोडीशी। तोच आय शॅडो कलर घेऊन मी सेकंड आयला पण तसंच ॲप्लिकेशन करते। तुम्ही बघू शकतात माझं जे ॲप्लिकेशन आहे ते एकदम इव्हनली लागलेलं आहे। आज आपण स्मॉल आईजवरती हाफ कट क्रीज कशी करू शकतो हे बघणार आहोत। कन्सिलर पॅलेटमधून मी लाईट शेड घेऊन तो दोन्ही आईच्या आयलिडला मिडलला लावून घेते आहे। तुम्ही बघू शकतात मी हे मिडलला का लावलं आहे, तर आता मी माझ्या क्लायंटला वरती बघायला सांगितलं आहे आणि जेणेकरून मला एक गाईडलाईन भेटली आहे आणि त्या गाईडलाईननुसार मी हाफ कट क्रीजचा शेप देणार आहे। आमंड आय शेप आपण ज्याला म्हणतो। गाईडलाईनला फॉलो करून मी छान असा हाफ मून तयार करते, मीन्स हाफ कट क्रीज तयार करते। तुम्ही बघू शकतात। त्यानंतर मी ब्लेंडरने जे पण काही क्रीजेस आहेत त्यांना ब्लेंड करून त्यानंतर मी सिल्वर कलरचे लूज ग्लिटर्स घेऊन इनर आयलिडला ॲप्लिकेशन करते आणि मिडलसाठी मी ब्रॉन्झ कलरचे लूज ग्लिटर घेऊन ॲप्लिकेशन करते आणि ते दोन्ही छान मर्ज झालेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात। सेम प्रोसेस मी सेकंड आयला पण करते आहे। त्यानंतर मी आउटर व्हीला डार्क ब्ल्यू कलर ॲप्लिकेशन करते व्ही शेपमध्ये। तुम्ही बघू शकतात। PSCचं जेल लायनर घेऊन मी मिडलपासून लायनर लावायला सुरुवात करते। मिडलपासून लायनर लावल्याने जे पण काही एक्सेस प्रोडक्ट ब्रशमध्ये आपल्या असतं ते डायरेक्टली इनर कॉर्नरला लागत नाही आणि लायनर खूप छान लागलं जातं। त्यानंतर मी गुड वाइब्सचं फेशियल ऑइल यूज करते, बिकॉज तिची स्किन एक्स्ट्रीमली ड्राय मला वाटत होती, त्यामुळे मी फेशियल ऑइलचा यूज केलेला आहे। त्यानंतर मी PSCचं प्रायमर यूज केलेलं आहे। आता मी क्रायलॉनचं सुप्रा कन्सिलर यूज करते। तुम्ही बघू शकता तिच्या अंडर आईज खाली डार्क सर्कल आहेत, तिच्या माउथ अराउंड थोडीशी डार्कनेस आहे, त्याला कवर करण्यासाठी मी हे कन्सिलर यूज करते आणि ते ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेते। कन्सिलर ॲप्लिकेशन झाल्यानंतर मी फॉरएवर 52चं HD फाउंडेशन यूज करते। ते इव्हनली लावून झाल्यानंतर मी त्याला ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेते। फाउंडेशन ब्लेंड झाल्यावर मी लिक्विड ब्लश ॲप्लिकेशन करून घेतलं आहे। त्यानंतर मी 2 शेड लाईट हायलायटर कन्सिलर यूज करते। सगळं काही छान ब्लेंड झाल्यानंतर मी PSCच्या ट्रान्सल्युसंट पावडरने माझा पूर्ण बेस सेट करून घेते। आता मी काजळ ॲप्लिकेशन करते। काजळ ॲप्लिकेशन झाल्यानंतर लाईट कलरचा आय शॅडो घेऊन मी लोअर लॅश लाईनला स्मच करते। त्यानंतर मी PSCच्या आयब्रो फिलरने आयब्रो फिलिंग करून घेते। आयब्रो फिलिंग करून झाल्यावर मी ऑफराचं हायलायटर ॲप्लिकेशन करते हाय पॉईंट्सवरती। पिंक कलरने मी लिप फिल करते। तुम्ही बघू शकतात। लिप फिल करताना मी कुठली स्टेप स्किप केली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा। त्यानंतर मी आयलॅश ॲप्लिकेशन करून घेते।
अँड हेअर इज द फायनल लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.